हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल. दिस इज आकांक्षा. या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत MSc 4th सेमिस्टरसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणारा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा टॉपिक, दॅट इज अ रेट्रोसिंथेसिस. रेट्रोसिंथेसिस नॉट ओनली लिमिटेड टू युअर सेमिस्टर एक्झाम, बट जे काही तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे रिगार्डिंग दी केमिस्ट्री त्यासाठी सुद्धा तितकाच इक्वली इम्पॉर्टंट आहे. सो या टॉपिकला आपल्याला करणं, डिटेलमध्ये करणं इट्स क्वाईट नेसेसरी, कारण की हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इन पॉईंट ऑफ युअर एक्झामिनेशन. आता रेट्रोसिंथेसिस म्हटलं की स्टुडंटच्या मनामध्ये एक प्रकारचं हे असते की दिस इज अ वन काइंड ऑफ द हार्डेस्ट टॉपिक, बट इट इज नॉट सो. हा टॉपिक तितकाच इझी आहे, तर आपण याला ना समजून घेण्याचा प्रयत्न करू. या लेक्चरमध्ये आपण सगळं काही जे काही बेसिक इंट्रोडक्शन आहे रिगार्डिंग द रेट्रोसिंथेसिस त्याला आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. सगळ्यात अगोदर रेट्रोसिंथेसिसचं बेसिक टर्मिनॉलॉजी पाहण्याच्या अगोदर आपल्याला रेट्रोसिंथेसिस म्हणजे ॲक्च्युली काय हे समजलं पाहिजे. ज्या पॉईंटला आपल्याला हे कळेल की बा रेट्रोसिंथेसिस ॲक्च्युली आहे काय, त्या पॉईंटला आपण पुढे जाऊ शकू. आता आपण समजून घेऊ की रेट्रोसिंथेसिसचं मिनिंग काय होते, ॲक्च्युली या वर्डचा एक्झॅक्ट मिनिंग काय आहे किंवा आपल्याला करायचं काय आहे या टॉपिकमध्ये आपण त्याचं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊ. जसं आहे ना, आपण आतापर्यंत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ना काय केलं आहे, आपण काय करतो नॉर्मली दोन रिॲक्टंट असतात आपले, त्या रिॲक्टंटला आपण एकमेकांसोबत मिक्स करतो आणि आपल्याला ना काहीतरी प्रोडक्ट पी असा भेटतो. ठीक आहे. आता आपल्याला प्रोडक्ट पी मिळाला, आपण काय म्हणू की ए आणि बी. आतापर्यंत आपण जे काही ऑर्गॅनिक रिॲक्शन केलेलं आहे त्यामध्ये आपण दोन रिॲक्टंट घेतले, दोन रिॲक्टंटला आपण मिक्स केलं आणि आपल्याला काहीतरी प्रोडक्ट पी मिळाला. आता आपल्याला फक्त रेट्रोसिंथेसिसमध्ये काय करायचं आहे, आपल्याला हा प्रोडक्ट पी जो आहे ना, हा प्रोडक्ट पी आपल्याला माहिती असणार आहे की हा आपला प्रोडक्ट पी कुठला आहे. फक्त या प्रोडक्ट पी हा बनला कोणापासून आपल्याला हे शोधायचं आहे. म्हणजे माझं म्हणणं हे आहे की आपल्याला रेट्रोसिंथेसिस म्हणजे काय करायचं आहे, नेमका आपल्याला प्रोडक्ट माहिती असणार. आता प्रोडक्ट आपल्याला माहिती असेल की आपला प्रोडक्ट कुठला आहे, पण आता आपल्याला तो बनला कोणापासून, म्हणजे आता आपल्याला रेट्रोसिंथेसिसमध्ये हे इन शॉर्ट आपल्याला ए आणि बी शोधायचे आहे. हे ए आणि बी कोण आहे. ठीक आहे. आता दिस इज नोन ॲज द रेट्रोसिंथेसिस. आता मी इथे ना एक्झॅक्ट टर्मिनॉलॉजी कुठेच यूज नाही केली किंवा मी याला काही म्हटलं की त्याला काही म्हटलं, इथे ए कोण आहे, बी कोण आहे किंवा पी कोण आहे, याला मी एक्झॅक्टली काहीच मेन्शन नाही केलं. सध्या फक्त इतकं लक्षात ठेवा की जो प्रोडक्ट पी मिळालेला आहे, हा प्रोडक्ट पी तुम्हाला ए आणि बी पासून मिळालेला आहे. हे तुमची नॉर्मल ऑर्गॅनिक रिॲक्शन झाली. ठीक आहे. पण आता आपल्याला रेट्रोसिंथेसिसमध्ये काय काम करायचं आहे, आपल्याला जो प्रोडक्ट पी मिळालेला आहे तो पी कोणापासून मिळालेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. दॅट इज अवर मेन मोटिव्ह इन केस ऑफ द रेट्रोसिंथेसिस. आता याच्यावरूनच मी तुम्हाला डेफिनेशन क्लॅरिफाय करते की बा आपली डेफिनेशन काय आहे रिगार्डिंग दी रेट्रोसिंथेसिस. रेट्रोसिंथेसिस काय आहे, द कन्स्ट्रक्शन ऑफ द सिंथेटिक ट्री by working backward from a target molecule is called as an retrosynthesis. और सेकंडली त्याचं मिनिंग असं होतं, द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन अ मॉलिक्यूल इन टू द स्टार्टिंग मटेरियल. म्हणजे इन शॉर्ट जो आता आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, जसं ए आणि बीची आपण रिॲक्शन केली, आपल्याला प्रोडक्ट पी हा मिळाला होता. आपण रेट्रोसिंथेसिसमध्ये आपल्याला डिरेक्टली प्रोडक्ट दिलेलं राहणार आणि आपल्याला त्याचं रिॲक्टंट फाइंड आउट करायचं आहे की बा हे बनतं कोणापासून. आता पहिला प्रश्न हा येतो की याची गरज का पडली. जसं आता खूप सारे जे केमिकल्स असतात किंवा खूप सारे जे इसेन्शियल एलिमेंट असतात जे प्लांट्समध्ये किंवा नॅचरल बॉडीजमध्ये मिळतात ना, तर ते आपल्याला डिरेक्ट मिळतात आणि काहीची तर क्वांटिटी पण इतकी कमी असते की ते क्वांटिटी कमी आपल्याला पुरेसी नसते. सपोज फॉर एन एक्झाम्पल, एखादा मेडिसिनल प्लांट घ्या. एखादा मेडिसिनल प्लांट काय करत आहे, जनरली नॅचरली त्याच्यामध्ये एक मेडिसिन तयार करत आहे. जर तो त्यामध्ये एक मेडिसिन किंवा ड्रग त्याचं नॅचरल त्याच्यामध्ये आहे ते, पण आपल्याला काय करायचं आहे, आता ते ड्रग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आपल्याला ते इंडस्ट्रीयल लेवलला घेऊन जायचं आहे. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करायला लागेल, सगळ्यात पहिले तर त्या ड्रगचं स्ट्रक्चर फाइंड आउट करावं लागेल. ज्या पॉईंटला आपल्याला त्या ड्रगचं स्ट्रक्चर फाइंड आउट होणार, मग नंतर आपण जाऊ की याचे स्टार्टिंग मटेरियल्स आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. जर आपण याचे स्टार्टिंग मटेरियल कसं फाइंड आउट करू, म्हणजे आपल्याला ड्रग तर माहिती आहे, सपोज आपली ड्रग हे पी आहे,
ठीक आहे, आपल्याला ड्रग माहिती आहे की ड्रग आपला पी आहे, पण आपल्याला आता याचे स्टार्टिंग मटेरियल फाइंड आउट करायचं आहे की स्टार्टिंग मटेरियल नेमकं कुठले आहे. जर आपल्याला याचे स्टार्टिंग मटेरियल भेटले म्हणजे हा पी बनला कोणाकोणापासून हे जर मिळालं, तर या केसमध्ये आपण ही जी रिॲक्शन आहे हे इंडस्ट्रियल लेवलला किंवा आपण लॅबॉरेटरीमध्ये करू शकू. जर आपण हीच रिॲक्शन लॅबॉरेटरीमध्ये करू शकू तर जी ड्रग एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये त्या पर्टिक्युलर प्लांटपासून आपल्याला मिळत होती तर ती आपण इंडस्ट्रियल लेवलला सिंथेसिस करू शकू. म्हणजे रेट्रो सिंथेसिसचा इम्पॉर्टन्स अशा गोष्टीपासून जास्त वाढलेला आहे. कारण की जे गोष्ट नॅचरली कमी क्वांटिटीमध्ये भेटते त्याला जर आपल्याला आर्टिफिशियली तयार करायचं आहे किंवा इंडस्ट्रियल लेवलला तयार करायचं आहे की जे खूप जास्त इसेन्शियल आहे, तर त्यासाठी आपल्याला जे काही टार्गेटेड मॉलिक्यूल आहे, आता मी इथे एक वर्ड यूज केलेला आहे, आता अजून त्याला मी क्लॅरिफाय करणार. आता हे जे आपलं पी जे आहे ना, पी इज अवर टार्गेट मॉलिक्यूल. टार्गेट मॉलिक्यूल म्हणजे की आपण या बेसिक पी पासून ए आणि बी, पी जो आहे हा आपला टार्गेट मॉलिक्यूल आहे. आपल्याला हे शोधायचं आहे की हा पी कोणापासून बनलेला आहे, तर ते झाले ए आणि बी पासून बनलेला आहे. तर पी आपल्या या केसमध्ये काय झालं, टार्गेट मॉलिक्यूल. म्हणजे जर आपल्याला टार्गेट मॉलिक्यूलपासून त्याचे स्टार्टिंग मटेरियल शोधायचं आहे तर दॅट इज अवर रेट्रोसिंथेटिक ॲनालिसिस. आता आय होप तुम्हाला रेट्रोसिंथेसिसचा मिनिंग कळला असेल. आणि आता आपण परत आपल्या डेफिनेशनवर जाऊ. द कन्स्ट्रक्शन ऑफ द सिंथेटिक ट्री बाय वर्किंग बॅकवर्ड फ्रॉम द टार्गेट मॉलिक्यूल. आपल्याला टार्गेट मॉलिक्यूलपासून बॅकवर्ड जायचं आहे. ठीक आहे, टार्गेट मॉलिक्यूलपासून आपल्याला बॅकवर्ड जायचं आहे आणि आपल्याला स्टार्टिंग मटेरियल शोधायचं आहे, त्याला आपण रेट्रोसिंथेसिस असं म्हणतो. किंवा सेकंड केसमध्ये मी तुम्हाला ऑर करून एक डेफिनेशन दिलेली आहे. द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन अ मॉलिक्यूल इन टू द स्टार्टिंग मटेरियल दॅट इज नोन ॲज द रेट्रोसिंथेसिस. आपल्याला एखाद्या मॉलिक्यूलला ब्रेक करून त्याचे स्टार्टिंग मटेरियल फाइंड आउट करायचं की तो नेमका बनला कशापासून, तर त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द रेट्रोसिंथेसिस. आता प्लस सेकंड केसमध्ये मला एक असं क्लॅरिफाय करायचं आहे. जसं तुम्ही बघितलं असेल वर, मी आहे ना, जेव्हा पी पासून ए आणि बी, पी हा कोणापासून बनला त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं पी हा ए आणि बी पासून बनला, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण आता मी इथे एक ॲरो यूज केला. दिस इज दिस ॲरो. या ॲरोला ना थोडंफार केअरफुली बघा. हा ॲरो असा आहे. ओके, तर दिस ॲरो इज नथिंग बट दिस ॲरो इंडिकेट्स द रेट्रोसिंथेटिक रिॲक्शन. आता जिथे जिथे तुम्हाला एक टार्गेट मॉलिक्यूल दिला राहील, हा पी काय झाला आपला, पी झाला आपला टार्गेट मॉलिक्यूल. टार्गेट मॉलिक्यूलपासून आपण काय फाइंड आउट करत आहोत, ए आणि बी, त्याचे स्टार्टिंग मटेरियल फाइंड आउट करत आहोत. जर आपल्याला असा ॲरो कुठे पण कुठल्या पण रिॲक्शनला दिलं राहील, इट मीन्स दॅट की आपण रिॲक्शनच्या रिव्हर्समध्ये चाललो. इन शॉर्ट, दिस ॲरो इंडिकेट द रिव्हर्स ऑफ द रिॲक्शन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, रिव्हर्समध्ये जर जायचं आहे तर आपण हा ॲरो यूज करतो. जर मला दाखवायचं आहे की ए आणि बी एकमेकांसोबत रिॲक्ट करत आहे आणि प्रोडक्ट पी फॉर्म करत आहे, तर आपण फक्त एक असा सिंगल ॲरो यूज करतो. बट जर आपला सिंथेसिसला इंडिकेट करायचं आहे, म्हणजे हा पी कोणापासून बनला असं जर दाखवायचं आहे, तर त्या केसमध्ये आपण हा असा रेट्रोसिंथेटिक ॲरो यूज करतो. अँड दिस ॲरो इज नोन ॲज अ रेट्रोसिंथेटिक ॲरो. म्हणजे याचा मिनिंग इतका असा होतो की हा जो आपला टार्गेट मॉलिक्यूल आहे हा बनला कोणापासून, आपण त्याच्या वेकडे चाललो, तर दिस इज अवर रेट्रोसिंथेटिक ॲरो. याला सुद्धा ऑलवेज लक्षात ठेवायचं. दिस इज अ रेट्रोसिंथेसिस ॲरो. रेट्रोसिंथेसिस ॲरो. ओके, आता जर आपल्याला पूर्ण रिॲक्शनमध्ये, आता जे काही आपण रेट्रोसिंथेसिसच्या जे काही रिॲक्शन्स आपण फर्दर स्टडी करणार आहोत त्यामध्ये लक्ष द्यायचं की आपल्याला ऑलवेज हा ॲरो यूज करायचा आहे. कारण की आपला टार्गेट मॉलिक्यूल दिला राहील आणि आपल्याला स्टार्टिंग मटेरियल फाइंड आउट करायचं आहे, म्हणून ऑलवेज या ॲरोवर फोकस ठेवायचा. ओके, आता आपण काय केलं, रेट्रोसिंथेटिक ॲरोबद्दल इन्फॉर्मेशन घेतली आणि आपण अजून एक वर्ड यूज केला, दॅट इज अ टार्गेट मॉलिक्यूल. टार्गेट मॉलिक्यूल म्हणजे असा मॉलिक्यूल जो आपल्याला सिंथेसिस झालेला आहे, तो सिंथेसिस झाल्यावर आपल्याला त्याचे स्टार्टिंग मटेरियल ओळखायचे आहे, म्हणजे ज्याच्यावर आपल्याला रेट्रोसिंथेसिस परफॉर्म करायचं आहे ना, दॅट मॉलिक्यूल इज नोन ॲज अ टार्गेट मॉलिक्यूल. आता इतकं तर झालं आहे, पण आता माहिती आहे का, ठीक आहे, आपल्याला प्रोडक्ट पी, जसं आता मी तेच रिॲक्शन परत घेते, जसं ए आणि बी, आपल्याला पी माहिती आहे, आपल्याला पी पासून त्याचे स्टार्टिंग मटेरियल ओळखायचे आहे, ए आणि बी कोण आहे. मग आता आपल्याला या पीवर काहीतरी प्रोसेसेस करा लागेल ना, आपल्याला याच्यावर काहीतरी प्रोसेस करा लागेल. त्याच केसमध्ये आपण ओळखू शकू की हे ए आणि बी कोण आहे, बरोबर ना. जेव्हा आपण या पीवर मग आता कुठले कुठले प्रोसेसेस पॉसिबल होतात,
तर आपल्याला काय काय करावं लागेल की आपण या पी पासून ए आणि बीला ओळखू शकू की बा हा पी आपला मॉलिक्यूल बनलेला आहे. या पी मॉलिक्यूलपासून आपल्याला ए आणि बी म्हणजे त्याच्या स्टार्टिंग मटेरियलला ओळखायचं आहे. मग आता आपल्याला या पीवर कुठल्या कुठल्या प्रोसिजर फॉलो करावं लागेल ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर या पीचं काही प्रकारे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. आता मी इथे एक वर्ड यूज करत आहे, ट्रान्सफॉर्मेशन. आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नेमकं कशा प्रकारचं या पीचं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल, तर त्या केसमध्ये ना 3 वेनी याचं ट्रान्सफॉर्मेशन पॉसिबल होऊ शकतं. फर्स्ट, याचं आपल्याला डिस्कनेक्शन करावं लागेल. डिस्कनेक्शन म्हणजे या मॉलिक्यूलला ब्रेक करावं लागेल. या फर्स्ट केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, या मॉलिक्यूलचं डिस्कनेक्शन करावं लागेल. जस्ट 1 सेकंड, आय विल राईट इट प्रॉपरली. त्याचं आपल्याला काय करावं लागेल, डिस्कनेक्शन परफॉर्म करावं लागेल. हे झालं हे, ठीक आहे. आपल्याला याचं फर्स्ट केसमध्ये डिस्कनेक्शन करावं लागेल. सेकंड काय पॉसिबिलिटी आहे, एक तर डिस्कनेक्शन केलं आपण. थर्ड, आपल्याला याचं क्लिवेज करावं लागेल. कुठल्या तरी बॉन्डचा आपल्याला तिथे क्लिवेज परफॉर्म करावं लागेल. आणि हे झाली एक सेकंड प्रोसिजर. आणि थर्ड झाली त्याचं आपल्याला FGI करावं लागलं. आता FGI काय आहे, इट इज द फंक्शनल ग्रुप इंटर कन्व्हर्जन. पूर्ण रेट्रोसिंथेसिस जे आहे या 3 टर्म्सवर डिपेंड आहे. एक, आपल्याला डिस्कनेक्शन करावं लागेल. सेकंड, आपल्याला क्लिवेज करावं लागेल. थर्ड, आपल्याला फंक्शनल ग्रुप इंटर कन्व्हर्जन करावं लागेल. या तिन्ही प्रोसेसला जेव्हा आपण फॉलोअप करू, या तिन्ही प्रोसेसला फॉलोअप करून आपल्याला स्टार्टिंग मटेरियल कोणते आहे ते आपल्याला माहिती पडेल. ठीक आहे. आता सध्या इतक्या डीपमध्ये जायचं काही गरज नाही. आपण जेव्हा अजून पुढे जाऊ तेव्हा आपण याच्या अजून डीपमध्ये जाऊ. पण हे 3 जे प्रोसेसेस आहे आपल्याला करावं लागेल. आपल्याला जर ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे प्रोडक्टचं, आपल्या स्टार्टिंग मटेरियलमध्ये जर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे तर आपल्याला त्या प्रोडक्टचं डिफरंट वेनी त्याचं डिस्कनेक्शन करावं लागेल, त्याचं क्लिवेज करावं लागेल किंवा त्याचं फंक्शनल ग्रुप इंटर कन्व्हर्जन करावं लागेल. त्याच केसमध्ये आपल्याला त्या मॉलिक्यूलचं नेमकं स्टार्टिंग मटेरियल कुठले आहे हे आपल्याला माहिती पडणार. आता आहे ना, बेसिक रेट्रोसिंथेसिसमध्ये काही टर्मिनॉलॉजीज यूज होतात, जसं सिंथॉन आणि सिंथेटिक इक्विव्हॅलेंट. आता आपण या 2 टर्मिनॉलॉजीला क्लिअर करू बाय टेकिंग वन ऑफ द सिम्पलेस्ट एक्झाम्पल, ज्याने तुम्हाला पूर्ण सगळं काही हे जे सिंथॉन आणि सिंथेटिक इक्विव्हॅलेंट आहे याच्या ज्या टर्मिनॉलॉजी आहे ह्या तुम्हाला क्लिअर होणार. ठीक आहे. तर आपण आहे ना एक बेसिक एक्झाम्पल घेऊ. या एक्झाम्पलवरून आपण त्याला क्लॅरिफाय करू. सपोज आपला जो टार्गेटेड मॉलिक्यूल आहे ना, तो टार्गेटेड मॉलिक्यूल हा आहे. आता केअरफुली लक्ष द्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. दिस इज अवर टार्गेटेड मॉलिक्यूल. ठीक आहे. आता मला काय करावं लागेल, हा माझा TM आहे. TM मीन्स इट इज माय टार्गेट मॉलिक्यूल. आता याचं मला रेट्रो करायचं आहे की मला याचं स्टार्टिंग मटेरियल फाइंड आउट करायचं आहे. मी म्हटलं की जर आपल्याला याचं स्टार्टिंग मटेरियल फाइंड आउट करायचं आहे तर आपल्याला याचं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल म्हणजे इन द सेन्स 3 वेनी आपण जाऊ शकतो, डिस्कनेक्शन, क्लिवेज किंवा फंक्शनल ग्रुप इंटर कन्व्हर्जन. तर आता मी इथे काय करते, इथे मी बेसिक डिस्कनेक्शन करते. फर्स्ट केसमध्ये डिस्कनेक्शन करते म्हणजे काय करते की मला जिथे असं वाटत आहे की इथे डिस्कनेक्शन पॉसिबल आहे तर मी ते एक सिलेक्ट करते. जसं आता मी काय करते, इथे हा जो कार्बन आणि हेटेरो ऑक्सिजनचा बॉन्ड आहे त्या बॉन्डला मी इथं ब्रेक करते. जसं मी इथं ब्रेक केलं तर आय कॅन सी दॅट की मला ना इथे मी ॲरो देणार, आपला रेट्रोसिंथेसिसचा जो ॲरो असते ना तोच ॲरो देणार. इथे मला ना हे असे 2 मॉलिक्यूल मिळणार, O निगेटिव्ह अँड देन दिस विल बी लाईक दिस. बघा PH आणि इथे येणार तुमचा कटायन. म्हणजे असं तुम्हाला 2 केसमध्ये, म्हणजे ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ना त्यावर जाईल निगेटिव्ह साईड आणि इकडे कार्बनवर गेला पॉझिटिव्ह साईड. आता हे जर तुम्ही केअरफुली बघितलं ना तर हे काय रिझल्ट झाले, जेव्हा तुम्ही टार्गेट मॉलिक्यूलचं क्लिवेज केलं तर तुम्हाला असे 2 फ्रॅगमेंट भेटले. तर याच फ्रॅगमेंटला काय म्हणतात माहिती आहे, याच फ्रॅगमेंटला आपण सिंथॉन असं म्हणतो. कळलं का तुम्हाला? याच फ्रॅगमेंटला सिंथॉन असं म्हणतो. तर मी यांनी ना डेफिनेशन लिहून देते तुम्हाला. सिंथॉन म्हणजे नेमकं काय. सिंथॉन म्हणजे द फ्रॅगमेंट रिझल्टिंग, द फ्रॅगमेंट, सिंथॉन्स आर द फ्रॅगमेंट, synthons are the fragment resulting from disconnection of target molecule.
जेव्हा आपण टार्गेट मॉलिक्यूलचं डिस्कनेक्शन करतो आणि जे स्टार्टिंगमध्ये आपल्याला फ्रॅगमेंट भेटतात तर त्या फ्रॅगमेंटला आपण सिंथॉन असं म्हणतो. आता नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आली. आता आय होप तुम्हाला सिंथॉन क्लिअर झालं. सिंथॉन नंतर आता नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आली. आता मी इथे ना डिस्कनेक्शन केलं हे मनालीने केलं. त्याच्यासाठी काही रूल्स आहे जे आपण फर्दर रेट्रोसिंथेसिसच्या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. जस्ट आपल्याला काही टर्मिनॉलॉजी क्लिअर करायचं म्हणून मी एक ॲज अ एक्झाम्पल म्हणून घेतलं आहे. ठीक आहे. आता इथे काय झालं, तुमचे सिंथॉन फॉर्म झाले. आता मला एक सांगा की असं काय असणार इथे की बा ऑक्सिजनवर निगेटिव्ह साईन आला कसा. जेव्हा आपण जर असं इमॅजिन केलं, सपोज आपण अल्कोहोल घेतला. ठीक आहे. जर आपण त्या केसमध्ये कुठला पण बेस टाकला, म्हणजे बेस काय करणार, ॲसिडिक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल, तर त्या केसमध्ये अल्कोहोलवर निगेटिव्ह साईन येऊ शकतो. म्हणजे इन शॉर्ट मी असं म्हणणार की जर इथे हे स्ट्रक्चर जे आहे ना असं असतं, ठीक आहे, आणि याची फर्दर कुठेतरी काहीतरी रिॲक्शन झाली, काहीतरी रिॲक्शन झाल्यावर बेसनी काय केलं, प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट केलं, तर प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट केल्यावर ऑक्सिजनवर निगेटिव्ह साईन डेफिनेटली येणार. म्हणजे मी म्हणू शकते की हे स्ट्रक्चर अगोदर असं काहीतरी असणार. ठीक आहे. सेकंड केस, इथे काय आलं आहे, इकडे पॉझिटिव्ह साईन आलेला आहे. मग इथं पॉझिटिव्ह साईन कधी येणार, जेव्हा इथे एखादा कुठला तरी ना गुड लिव्हिंग ग्रुप असेल. मग आता असं कुठं येऊ शकते की इथे ना मी सपोज Cl जर जोडला, तर इथे जर मी Cl जोडला तर दिस स्ट्रक्चर विल बी लाईक दिस. म्हणजे आता बघा, हे प्रेडिक्शन केले आपण. आता हे प्रेडिक्शन केले म्हणजे इन द सेन्स काय केलं की हे त्याचे काय असू शकतात, हे असे फॉर्म याचे ओरिजिनली एक्झिस्ट करू शकतात, पण हे रिॲक्शनमध्ये ना हे असे फॉर्म झाले. आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे आपण प्रेडिक्ट केले ना याला म्हणतो आपण सिंथेटिक इक्विवॅलेंट. आता सिंथेटिक इक्विवॅलेंट म्हणजे बेसिकली काय माहिती आहे का, की जे आपण सिंथॉनपासून जे आपण प्रेडिक्ट करत आहोत की दिस आर अवर स्टार्टिंग मटेरियल दॅट आर नोन ॲज द सिंथेटिक इक्विवॅलेंट. हे काय झाले आपले सिंथेटिक इक्विवॅलेंट. आय होप आता सिंथेटिक इक्विवॅलेंट आणि हेच सिंथेटिक इक्विवॅलेंट तुमचे काय असतात माहिती आहे का, दिस सिंथेटिक इक्विवॅलेंट्स आर ओनली युअर स्टार्टिंग मटेरियल. जेव्हा आपण या दोघांची रिॲक्शन करू ना तर आपल्याला आपला जो स्टार्टिंग मटेरियल आहे ना तो मिळून जाणार. आता करून पाहू आपण. इन द प्रेझन्स ऑफ द बेस काय होणार, इथे बेस जसं आपण टाकलं तसं ऑक्सिजनचा प्रोटॉन चालला जाणार, इथे येणार निगेटिव्ह साईन अँड दिस निगेटिव्ह साईन विल अटॅक्ट ओव्हर हिअर. जेव्हा हे रिस्टोर होणार, इथून Cl फ्री होणार आणि जसा तुम्हाला Cl फ्री झाला तुम्हाला परत जो तुमचा हा स्टार्टिंगचा हा जो इस्टर मॉलिक्यूल होता ना तो तुम्हाला इस्टर मॉलिक्यूल भेटणार. म्हणजे रेट्रोसिंथेसिस म्हणजे काय करत आहोत आपण की आपण जो टार्गेट मॉलिक्यूल आहे त्याचे आपण स्टार्टिंग मटेरियल फाइंड आउट करत आहोत. मग कसं फाइंड आउट करणार, आपण त्या टार्गेट मॉलिक्यूलचं काहीतरी त्याच्यावर ट्रान्सफॉर्मेशन करणार. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपण काय करणार, त्याचं आयदर डिस्कनेक्शन करणार. डिस्कनेक्शन झाल्यावर जे काही फ्रॅगमेंट तुम्हाला मिळाले त्याला तुम्ही सिंथॉन असं म्हणता. मग सिंथॉनचे तुम्ही सिंथेटिक इक्विवॅलेंट फाइंड आउट करणार आणि सिंथेटिक इक्विवॅलेंट म्हणजेच तुमचे काय स्टार्टिंग मटेरियल. आणि हीच प्रोसिजर आपण एंटायर रेट्रोसिंथेसिसमध्ये फॉलो करत असतो. तर रेट्रोसिंथेसिस मध्ये आपण काही बेसिक टर्मिनॉलॉजी आज कव्हर अप केल्या. एक म्हणजे काय की तुमचं टार्गेट मॉलिक्यूल असतो. काय असतो, तुमचा टार्गेट मॉलिक्यूल असतो. तुम्ही टार्गेट मॉलिक्यूलला काय करता, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करता. ट्रान्सफॉर्मेशन जसं झालं तुम्ही काय फॉर्म करता, त्याचे सिंथॉन फॉर्म करता. आणि मग सिंथॉन फॉर्म झाले की तुम्हाला त्याचं सिंथेटिक इक्विवॅलेंट मिळते आणि तेच सिंथेटिक इक्विवॅलेंट म्हणजेच काय तुमचे जे स्टार्टिंग मटेरियल असतात ते तुम्हाला भेटते. सो दिस इज द एंटायर प्रोसिजर जे तुम्ही रेट्रोसिंथेसिसमध्ये करत असता. आता हे जे सिंथॉन फॉर्मेशनचे असतात ना, काही डिस्कनेक्शनचे सुद्धा रूल्स असतात, तर ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला कवर करू. आय होप तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन रिगार्डिंग द रेट्रोसिंथेसिस समजलं असेल. जर तुम्हाला समजलं असेल तर डोंट फॉरगेट टू क्लिक ऑन द लाईक, share and subscribe button, and thanks for watching this video.